छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने राज्यभर संताप व्यक्त होत आहे। खोपोलीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी शिळफाट्यावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निषेध व आंदोलन केले। या आंदोलनात अजित पवार गटाचे नेते काळा रुमाल गळ्यात बांधून बिनधास्तपणे सहभागी झाल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या। या दरम्यान पत्रकारांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मसूरकर यांना प्रश्न विचारतात छत्रपती शिवाजी महाराज हे महाविकास आघाडीचे नाहीत तर संपूर्ण राज्याची अस्मिता आहे। 13 कोटी जनतेच्या हृदयात ते बसलेले आहेत। जो प्रकार घडला तो निषेधार्ह आहे, म्हणूनच त्यांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून मी उपस्थित आहे। त्यामुळे निषेध महाविकास आघाडीच्या वतीने असो की सर्वसामान्य नागरिकांनी करो, मी सहभागी होणारच आणि सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे म्हणूनच दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी मसूरकरांनी माध्यमांशी बोलताना केली आहे। यावेळी त्यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुर्घटना घडली असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही माफी मागावी अशी मागणी दत्ताजीराव मसूरकर यांनी यावेळी केली। की छत्रपती शिवाजी महाराज यांना एका कोण्यामध्ये आपण बसून चालणार नाही। महाराज काय फक्त महाविकास आघाडीचे आहेत आणि राज्याचे नाहीत असं काय नाही। संपूर्ण आपल्या राज्याची अस्मिता आहे। संपूर्ण राज्याच्या प्रत्येक नागरिकासमोर 13 कोटी नागरिकांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हृदयामध्ये बसलेले आहेत। त्यामुळे जो प्रकार घडला त्याचा निषेध करणं आवश्यक आहे आणि म्हणून एक त्यातला सच्चा कार्यकर्ता म्हणून आणि निषेध हे होणं आवश्यक असल्यामुळे या निषेधासाठी मी आता इथे हजर आहे। शेवटी असं आहे की हे कसा पडला आणि कोणी पाडला वगैरे ह्या बोलण्यात काय अर्थ नाही आहे। ज्यांनी हे काय केलं, ज्यांनी हे टेंडर ठरवलं, ज्यांनी याची सगळी पाहणी केली आणि माननीय पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन 8च महिन्यापूर्वी झालेलं आहे। त्यामुळे याच्या इतका दुसरा निषेध असू शकत नाही आणि त्यामुळे त्याच्यासाठी जे जे जबाबदार असतील या जबाबदारांतर कारवाई होईलच। पण या प्रकारे एक सरकारचं प्रतिमा म्हणा इतकी प्रचंड प्रमाणामध्ये मलिन झालेली आहे आणि नाहक कारण ते नौदलाचं नाव घेऊन त्याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न कृपया कोणी करू नये। नौदल हे वेगळं आहे, स्वतंत्र आहे, त्यामुळे त्याचाही संबंध नाही। ह्या आपल्या प्रशासनाचाच अत्यंत मोठा हलगर्जीपणा हा याला नडलेला आहे। मी तर असं म्हणेल की या 13 कोटी जनतेची सरकारने आता का असं कळलं की आज अजितदादांनी माफी मागितली। संपूर्ण फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी सुद्धा पूर्ण 13 कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे आणि ह्याला आता भव्य दिव्य शोभेल असा एक चांगला पुतळा उभा राहिला पाहिजे। पंडित जवाहरलाल नेहरूंनी सिंहगडावरती उभा केलेला पुतळा याला आज एवढी वर्ष झाली, तो का बरं नाही पडला? त्याच्या आधी 97 वर्षापूर्वी जो पुण्यामध्ये पुतळा उभा राहिला तोही कधी काय झालेला नाही। मग ह्याला असं काय घडलं? त्यामुळे हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, आपल्या स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि ते आपण जपली पाहिजे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी मी आज आलेलो आहे। त्यामुळे ते महाविकास आघाडीने निषेध केला काय किंवा कोणी कार्यकर्त्यांनी केला काय त्यात आपण सामील होणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज 46 रायगड खोपोली।